ठाण्यातली या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीचा हा उत्साह आपण बघू शकतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून कशा पद्धतीने इथं गोविंदा पथकांचा हा जल्लोष दिसून येतोय। गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्याचबरोबर वेगवेगळे जे स्टार्स आहेत, कलाकार मंडळी इथं हजेरी लावताना दिसतायत आणि हे सूत्रसंचालक यांच्याकडूनही उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। दरम्यान वेगवेगळे पथकं इथं दाखल झालेली आहे, सलामी दिली जाते दहीहंडीला आणि त्यानंतर आता कोण ही दहीहंडी फोडणार याकडे लक्ष आहे, कारण लाखोंचं बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आले। आणि दुसरीकडची दृश्य आपल्याकडे येत आहेत दादरमधली याही ठिकाणी दहीहंडीसाठी हे थर रचले जात आहेत, थरावर थर रचले जात आहेत। मात्र यशस्वी तेच पथक होणार ज्यांचे थर जास्त होतील आणि ज्यांचे थर दहीहंडीपर्यंत पोहोचणार। त्यामुळे आता त्यामध्ये यश नेमकं कोणाला येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपले जे प्रेक्षक आहेत, राज्यभरातील जी जनता हे दहीहंडीचा अनुभव घेते त्यांच्यामध्ये एक उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। कोणतं पथक बक्षीस जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दरम्यान ठाण्यातली दृश्य आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून आयोजित संकल्प प्रतिष्ठानची जी दहीहंडी आहे तिथला हा जल्लोष जोश आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। आणि दुसरीकडे आहे दादरची ही दृश्य, या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या दहीहंडीच्या माध्यमातून शिवरायांच्या काळातले देखावे सादर केले जात आहेत। त्या काळातल्या जे काही पारंपरिक खेळ होते, साहसी खेळ या ठिकाणी सादर केले जात आहेत आणि एक मावळा ढाल घेऊन वर चढताना आपल्याला पाहायला मिळतोय। हुबेहूब मावळ्यासारखी वेशभूषा या पथकातील गोविंदानं केली आहे आणि त्याचबरोबर महिला गोविंदांची ही संख्या आपल्याला मोठी दिसून येते। दरम्यान छत्रपती शिवरायांचा पोशाख घालून या ठिकाणी गोविंदा इथं आपले पथनाट्य सादर करताना दिसून येत आहेत, त्याचबरोबर दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान घाटकोपरची दृश्य आपल्याकडे येत आहेत। राम कदम यांच्याकडून आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये कसा उत्साह आहे तेही आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। राम कदम यांच्याकडून दहीहंडी दरवर्षी या ठिकाणी आयोजित केली जाते आणि या दहीहंडीची चर्चा ही रंगत असते। वेगवेगळे सेलिब्रिटी या ठिकाणी येत असतात आणि आजही मोठे सेलिब्रिटी इथं हजेरी लावणार आहेत। त्याआधी कशा पद्धतीचं वातावरण आहे ते आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। ढोल वादन या ठिकाणी केलं जात आहे, ढोल वादनानं संपूर्ण परिसर दणाणून निघाल्याचं पाहायला मिळत आहे। राम कदम त्या ठिकाणी पोहोचलेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।